नमस्कार मंडळी. तर गोंधळामध्ये अजून कला आलेली नसते, त्यामुळे सर्वजण कलाची वाट बघत असतात. आलेल्या बायका मात्र एकमेकांमध्ये बोलत असतात आणि चांदेकरांना टोमणे मारत असतात. म्हणत असतात की लग्नाआधी तर एक मुलगी पळून गेली, आता काय गोंधळातून दुसरी मुलगी सुद्धा पळून गेली काय, असं म्हणून हसू लागतात. संगीताला मात्र हे सर्व बघून फार वाईट वाटत असतं आणि कला अजून का आली नाही याचाच ती विचार करत असते. तेवढ्यातच आता तिथे कला आलेली असते. कलाला बघितल्यावर मात्र त्या बायकांची तोंड गप्प होतात आणि ज्या कलाबद्दल वाईट बोलत होत्या त्या अचानक चांगलं बोलायला लागतात आणि म्हणत असतात की खरंच चांदेकरांनी किती नक्षत्रासारखी सून आणली आहे आणि किती छान दिसते ही मुलगी. अद्वैतचा आणि कलाचा जोडा तर अगदी शोभून दिसतोय. हे सगळं ऐकून आबांना मात्र आता बरं वाटायला लागतं. आबा कलाला म्हणतात की कला, अगदी चांदेकर कुटुंबाची तू सून शोभतीयस आता अद्वैत शेजारी, आणि दोघंही मिळून छान पूजा करा. तर गुरुजी सांगतात की ह्या दोघांची ही गाठ बांधा. गाठ ही सासूने बांधायची असते. रजनी म्हणते की वहिनी तुम्हालाच बांधावी लागेल गाठ. सरोज मात्र एका जागेवरच उभी असते, कारण ती गाठ बांधण्यामध्ये सरोजला अजिबात इंटरेस्ट नसतो. तर तिथे आलेल्या बायका सुद्धा सरोजला म्हणत असतात की सरोज वहिनी, अहो गाठ तर सासूकडनंच बांधली गेली पाहिजे, बांधा की तुम्ही गाठ. त्यामुळे सरोजला आता सर्वांचं ऐकावं लागतं आणि सरोज आता गुपचूप कला आणि अद्वैतची गाठ बांधते. सरोजने आता गाठ तर बांधलेली असते, परंतु आता सर्वजण सरोजला म्हणत असतात की अहो सरोज वहिनी नाव तर घ्या. सरोजला ते उखाणा घेण्यामध्ये सुद्धा काही इंटरेस्ट नसतो, परंतु चांदेकरांची इज्जत वाचवत सरोज आता उखाणा घेते की चांदेकरांच्या घरामध्ये लाभली आबांची साथ, प्रदीपरावांचं नाव घेते देऊन अद्वैतला आशीर्वाद. तर बायका सरोजला म्हणत असतात की आता सरोज वहिनी गाठ तर तुम्ही बांधलीये, आता तुमचं काही नाही, आता सगळं काही अद्वैतचं आणि कलाचंच असणार. आणि आता एकट्या अद्वैतला आशीर्वाद देऊन नाही चालणार, सुनेला पण आशीर्वाद द्यावा लागेल. आणि मग बायका आता सरोजला पुन्हा फोर्स करतात की तुम्ही पुन्हा उखाणा घ्या. सरोज पुन्हा उखाणा घेत म्हणते की चांदेकरांच्या घरात लाभली आबांची वडिलांची साथ, प्रदीपरावांचं नाव घेत देते कला अद्वैतला आशीर्वाद. तर पुढे गोंधळी सांगतात की आता तुम्हाला घराघरामध्ये जाऊन जोगवा मागायचा आहे. आणि मग अद्वैत, कला, रजनी आणि सरोज जोगवा मागण्यासाठी आता घराघरामध्ये जात असतात. पहिल्या घरामध्ये जातात. आता कलाला जोगवा वाढते. म्हणते की रजनीताई, तुमची सून खरंच खूप सुंदर आहे हा, अगदी नक्षत्रासारखी. घरी गेल्या गेल्या तिची दृष्ट काढा हा. तर अद्वैतला मात्र फार राग येतो. अद्वैत आता हिसक्यानेच पुढे जातो आणि मग त्याला समजतं की अरे आपली गाठ तर आता कलाशी बांधली गेली आहे. पुन्हा मागे येतो आणि मग कला आणि अद्वैत मिळून त्या बाईचा आशीर्वाद घेतात. तर इकडे नैना ही राहुलची वाट बघत असते, परंतु अजूनही तिला राहुल दिसलेला नसतो आणि मग ती विचार करत असते की राहुल माझ्यापासून पळतोय का, थांबा तर याला मी दाखवतेच, असं म्हणून आता नैना डायरेक्ट घरामध्ये घुसलेली असते. आणि घरामध्ये घुसताना नेमकं तिला राहुलने बघितलेलं असतं, परंतु पाठमोरी बघितलेलं असतं. आणि राहुल विचार करत असतो की अरे वा, छान मुलगी दिसते, हिच्याशी तर ओळख करूनच घ्यायला पाहिजे. राहुल आता तिच्या मागे मागे जातो, परंतु नैनाच्या चेहऱ्यावर मास्क असतं, त्यामुळे राहुलला अजून ती ओळखू आलेली नसते. आणि राहुल तिला म्हणतो की हाय ब्युटिफुल. नैना आता तिच्या तोंडावरचं मास्क काढते. तर नैनाला बघून राहुल घाबरतो आणि म्हणतो की तू तू इथे काय करतेयस. तेव्हा नैना त्याला विचारते की मग तू ब्युटिफुल कोणाला बोललास आणि तू असा दचकला का बरं. तेव्हा राहुल म्हणतो की अगं तू काय मूर्ख आहेस का, तू इथे कशाला आलीस, इथे जर तुला कोणी बघितलं तर किती मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो, तुला कळतंय का. नैना म्हणते की मग मी काय करायला पाहिजे होतं, तू माझा फोनही घेत नाही, फोनचे मेसेजही वाचत नाही, मग मी काय करावं अशी तुझी अपेक्षा आहे. तर इकडे कला आणि अद्वैत जोगवा मागण्यासाठी दुसऱ्या ठिकाणी गेलेले असतात. तर त्या दुसऱ्या बाईने जो जोगवा वाढलेला असतो, कलाने त्यांना थोडे तांदूळ परत केलेले असतात. आणि ते सर्व बघून ती बाई रजनीला म्हणत असते की खरंच तुमची सून खरंच खूप हुशार आहे, नाहीतर आताच्या मुलींना सुवासिनीला कुंकू कसं लावायचं हे सुद्धा कळत नाही. आणि अद्वैतला ती म्हणत असते की अद्वैत, तुझी बायको छान आहे हा, अगदी घराण्याला शोभणारी मुलगी आणली आहेस. कला आणि अद्वैत मिळून आता दोघंही आशीर्वाद घेतात. तर कलाचा तोल जायला लागतो, तेव्हा अद्वैत तिला सावरतो. तेव्हा ती बाई म्हणते की असंच एकमेकांना आयुष्यभर सांभाळून घ्या. तर इकडे राहुल नैनाला जरा बाजूला घेऊन येतो. तर नैना म्हणते की सोड माझा हात, काय चाललंय तुझं, तुला काय वाटलं की तुझं जे चाललंय ते मला कळत नाहीये. एवढं लक्षात ठेव की ह्या नैनाला फसवणं एवढं सोपं पण नाहीये. जितकं प्रेम करू शकते तितकं मी बर्बादही करू शकते. राहुल नैनाला म्हणत असतो की अगं नैना, मी तुला
तुला नाही फसवते. नैना म्हणते की ठीक आहे, तुम्हाला फसवत नाही तर मग नक्की प्रॉब्लेम काय आहे? आत्ताच्या आत्ता आपण बाहेर जाऊयात आणि सगळ्यांना खरं सांगूयात. राहुल नैनाला म्हणतो की अगं तुला किती वेळा सांगू की आता आपण बाहेर नाही जाऊ शकत आहे. नैना म्हणते की राहुल, जर तुला असं वाटत असेल ना की तू मला शेंड्या लावशील आणि मी गप्प बसेल, तर हा तुझा फक्त निव्वळ गैरसमज आहे. असं काहीही होणार नाही आणि मी सुद्धा गप्प बसणार नाही. मी आता या क्षणी सुद्धा सगळ्यांना खरं सांगू शकते. तर कला आणि अद्वैत घरी येत असतात. तर अद्वैत मात्र पुढे चालत असतो, त्यामुळे कलाला चालण्यासाठी प्रॉब्लेम होत असतो आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत जरा हळू चाल ना. परंतु अद्वैत काय तिचं ऐकत नाही आणि पुढे अजून हिसक्याने चालायला लागतो. कलाला सुद्धा आता राग येतो आणि कला आता जागेवर थांबून घेते, जेणेकरून पुढे गेल्याने अद्वैतला हिसका बसतो आणि अद्वैतही थांबतो. अद्वैत आता कलाही आता त्याच्या बरोबरीला येते आणि दोघंही आता चालत असतात. नैना आता सगळ्यांना खरं सांगायला निघालेली असते, तर राहुल तिला थांबवतो. तर नैना म्हणते की सोड माझा हात, मला कळलंय तुझं माझ्यावर खोटं प्रेम होतं आणि माझ्या डोळ्यावर तुझ्या खोट्या प्रेमाची पट्टी बांधलेली होती, आता उतरली आहे ती. राहुल नैनाला म्हणतो की खरं तर ना तुला ना सिच्युएशनचं अजिबात गांभीर्य नाहीये आणि तुला जर असं वाटत असेल ना की जर आपण घरच्यांना सगळं सांगितलं तर तुला वाटतंय की आपलं लग्न होईल, पण असं अजिबात होणार नाही. अगं वेळ आल्यावर मी घरी सांगणार होतो, पण तुला मात्र माझ्यावर विश्वासच नाहीये. तर पुन्हा आता कला आणि अद्वैत इकडे पूजेला येऊन बसलेले असतात. गोंधळी जे काही सांगत असतात त्याप्रमाणे ते पूजा करत असतात. तर गोंधळी आता कलाला म्हणतात की अहो तुम्हाला किती वेळा सांगू की आता फक्त तुमच्या एकट्याचं आयुष्य नाहीये, तुमच्या नवऱ्याचं सुद्धा आहे. त्यामुळे तुमच्या नवऱ्याच्या आणि तुमच्या कुंकवाला आता हात लावून बसा. कला लगेच अद्वैतच्या हाताला हात लावते आणि दोघंही मिळून आता पूजा करत असतात. गोंधळाची गाणी आता सुरू झालेली असतात. सर्वजण एन्जॉय करत असतात. तर इकडे राहुल हा नैनाला पूर्णपणे घोळात घेण्याचं बघत असतो आणि तिला खोटं सांगतो की तुझी पोलीस कंप्लेंट केली आहे आणि अद्वैतने तुझी पोलीस कंप्लेंट केली आहे. यावर नैना विचारते की माझी पोलीस कंप्लेंट का केली आहे त्याने? तर राहुल म्हणतो की अगं तेच तर तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय मी की तू मिसिंग झालीयस ना, तू त्याला एवढा मोठा धोका दिलायस ना, म्हणून त्याने तुझ्यावर पोलीस कंप्लेंट केली आहे. आणि नैना अगं तुला कळतंय का मी हे सर्व का करतोय ते? अगं नैना, माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे म्हणून तर मी एवढं सगळं करते, तुला या सगळ्यातून वाचवतोय. नैना राहुलला विचारते की राहुल तुझं माझ्यावर प्रेम आहे ना? राहुल म्हणतो की अगं हो. तर नैना म्हणते की मग तू पहिल्यांदा माझ्यासाठी ती पोलीस कंप्लेंट मागे घेशील का? इतकं करशील का माझ्यासाठी? राहुल म्हणतो की हो मी सगळं हँडल करतो, परंतु तू पहिल्यांदा इथून जा. इथं जर आता तुला कोणी ओळखलं ना तर तुला डायरेक्ट पोलिसांमध्ये देतील. त्यामुळे नैना ही घाबरलेली असते आणि आता राहुलच्या साईडने बोलायला लागते. तर इकडे गोंधळ अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू असतो. पुरुष मंडळीच्या हातामध्ये आता ड्युट्या दिलेल्या असतात आणि सर्वजण आता नाचत असतात. ते सर्व बघून आता सरोजलाही कुठेतरी आनंद झालेला असतो. गोंधळी सांगतात की आता नवीन जोडप्याने एक फेरी मारायची आहे. कला आणि अद्वैत आता उभे राहतात आणि फेरी मारण्यासाठी लागतात. तर आता गोंधळी म्हणतात की अहो असं काय करताय? अद्वैत म्हणतो की काय झालं? तर ते म्हणतात की अहो आपण जेव्हा जेजुरीला खंडेरायाला जातो तेव्हा आपण आपल्या बायकोला उचलून घेतो ना आणि मग देवाच्या 5 पायऱ्या चढतो, तेही आपल्या पत्नीला उचलून घेऊन. त्यामुळे तुम्हाला सुद्धा आता इथे तेच करायचंय. तुम्हाला काय अशा तशा फेऱ्या नाही मारायची आहे, तुम्हाला तुमच्या बायकोला उचलून घेऊन मग फेरी मारायची आहे. आबा अद्वैतला म्हणतात की अरे अद्वैत, आता जोपर्यंत तू सुनबाईला घेऊन फेरी मारत नाही तोपर्यंत गोंधळ कसा काय पूर्ण होणार आहे? आता आबांनी सांगितलंय म्हटल्यावर अद्वैतला ते ऐकावं लागतं. अद्वैत आता कलाला उचलून घेतो आणि आता पूजेभोवती फेरी मारतो. रोहिणी मात्र हसत असते आणि मनामध्ये म्हणत असते की तरी म्हटलं अजून गोंधळामध्ये नवीन गोंधळ का नाही आलाय, आता खरी मजा येणार आहे. आणि मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. तर कला आणि अद्वैतचे आता मीडियावाल्यांना फोटोज काढायचे असतात. तर अद्वैत आता कलासोबत खूप चांगलं वागत असतो आणि मीडियाला असं दाखवत असतो की आमचं लग्न म्हणजे खूप सुखी कुटुंब आहे आम्ही. अद्वैत आता कलाजवळ जातो. खरं तर त्याच्या तोंडावर जे एक्सप्रेशन असतात त्याच्या पूर्ण विरुद्ध अद्वैत वागत असतो आणि अगदी प्रेमाने तो कलाला म्हणत असतो माझ्या पेशन्सचा अंत बघू नकोस, प्लीज फोटो काढायला चल. तेव्हा कला म्हणते की जेव्हा आता तुम्हाला प्लीज कला तू माझ्यासोबत फोटो काढायला येशील का असं म्हणशील ना तेव्हा मी येईल. अद्वैत पुन्हा कलाला म्हणतो की प्लीज कला तू माझ्यासोबत फोटो काढायला येशील का? आणि मग कला आता फोटो काढण्यासाठी तयार होते आणि मग अद्वैतचे आणि कलाचे दोघांचेही आता खूप छान फोटो क्लिक केले जातात. तर मित्रांनो असेच डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.